नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आरबीआयने एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, ज्याला आपण एसडीएफ असे म्हणतो. एकंदरीत ही एसडीएफ नावाची कन्सेप्ट काय, ही टर्म एकंदरीत काय, आणि 11th कॉन्झिक्युटिव्ह टाइम्स रिमेन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी होती ती रिमेन्स सेम होती, जी पण रिसेंटली अराउंड मे महिन्याच्या सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या एंडला ती कमिटीमध्ये किंवा त्या रेट्स म्हणजे काही चेंजेस झालेले, ते चेंजेस आपण बघणार आहे. सोबत सोबत मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये जे 6 मेंबर असतात त्यातला पण एक मेंबर चेंज झालेला आहे, तर त्या मेंबर बद्दल पण आपण डिटेल माहिती आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. मग आजच्या लेक्चर मध्ये सर आपल्याला एकंदरीत काय शिकायचं की आरबीआयने एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, ज्याला मी एसडीएफ असे म्हणतो. ही फॅसिलिटी काय किंवा ही पूर्ण टर्म काय ही आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. 2 नंबर, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे जे चेंजेस असतात म्हणजे बाय मंथली जे रेट्स येत असतात पॉलिसी रेट्स, तर त्या पॉलिसी रेट मध्ये झालेले चेंजेस आणि सोबत सोबत मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मेंबर मध्ये झालेले चेंजेस. मग सगळ्यात सुरुवातीला आणि सगळ्यात महत्वाचा आपण एक नवीन टर्म बघू, एसडीएफ. सर ही एसडीएफ नावाची कन्सेप्ट काय, मला रेपो रेट माहित होतं, रिव्हर्स रेपो रेट माहिती आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी माहिती आहे, मग ही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी नवीन काय आली. मी तुम्हाला याच्या आधी रेपो रेट काय ते एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. रिव्हर्स रेपो रेट काय असतो ते पण आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकलोय. बँक रेट नावाची कन्सेप्ट काय असते, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी नावाची कन्सेप्ट काय असते, ह्या कन्सेप्ट जेवढ्या महत्वाच्या मेन्स एक्झाम साठी आहे कोणत्या पण बँकिंगच्या, तेवढ्याच महत्वाच्या आहे इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाच्या. मग सर जी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे, ज्याला मी एसडीएफ असे म्हणतो, ही नवीन टर्म इंट्रोड्यूस झाली. बघूया आपण ती टर्म काय. पण सर त्याच्या आधी ही टर्म बघण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं मी बघतो आरबीआय मध्ये झालेले रिसेंटली 3 महत्वाचे चेंजेस आपण आज बघूया. एक हे रेट मध्ये झालेले चेंजेस, 2 कमिटीच्या मेंबर मध्ये झालेले चेंजेस, आणि 3 नंबरची ती कन्सेप्ट बघा. 11th कॉन्झिक्युटिव्ह टाइम म्हणजे जवळपास मे 2020 मध्ये एकदा आरबीआयची रेट चेंज झाली होती. मे 2020 मध्ये प्रत्येक बाय मंथली पॉलिसीला एक आरबीआयचं स्टेटमेंट द्यायचं प्रत्येक 2 महिन्याने, रिमेन्स सेम, बाय मंथली पॉलिसी रिमेन्स सेम, पॉलिसी रेपो रेट रिमेन्स सेम, असं कंटिन्यू 11th कॉन्झिक्युटिव्ह टाइम्स आलं. आणि रिसेंटली मे महिन्याच्या सुरुवातीला याच्यामध्ये थोडीशी चेंजेस झाली. थोडीशी चेंजेस काय झाली सर, रेपो रेट 4% वरून 4.40% वर गेला. रिव्हर्स रेपो रेट रिमेन्स कॉन्स्टंट 3.35% वर. रिव्हर्स रेपो रेट रिमेन्स कॉन्स्टंट 3.35% वर. सर ही वाली एक नवीन कन्सेप्ट जी की मला आज शिकायची आहे. तुमची स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी ही 4.15%, ही काय ते आपण डिटेल मध्ये बघूया. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 4.65%, बँक रेट 4.65%. सीआरआर मध्ये पण चेंज होणार आहे. सध्याचा ज्या दिवशी मी हे लेक्चर शूट करतोय अराउंड 15-16 मे ला, सध्या तरी सीआरआर 4%, पण 21 मे पासून तो पण 4.50% असेल आणि एसएलआर 18% असेल. ही सध्याची बाय मंथली पॉलिसी सांगते. सध्याच्या आरबीआयच्या रूल नुसार यावाल्या गोष्टींमध्ये चेंजेस झालेले. मग सर मला पॉलिसी रेपो रेट म्हणजे काय ते डिटेल मध्ये माहिती आहे, तरी मी एकदम शॉर्ट मध्ये एकदा सांगेल आज. तसं आपल्याला रेग्युलर लेक्चर मध्ये ते भरपूर डीप मध्ये आपण शिकलेलो आहे, पण ही कन्सेप्ट शिकण्यासाठी या 2 कन्सेप्ट आपल्याला आज पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये पाहावं लागेल, कारण या 2 कन्सेप्टवर ही पूर्ण कन्सेप्ट डिपेंड आहे. म्हणून मी सुरुवातीला या 2 कन्सेप्ट एकदम शॉर्ट मध्ये सांगतो आणि मग बघूया स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. पण सर आता हे झाले रेट चेंज झाले आणि 11th कॉन्झिक्युटिव्ह टाइम रिमेन सेम होते, जे रिसेंटली चेंज झाले म्हणून माझ्यासाठी हे सगळे रेट महत्वाचे. अजून आरबीआयच्या सर्क्युलेशन मध्ये काही चेंजेस झाले का, तर हो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी एक मुद्दा सांगितलेला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, जी भारताची अर्थव्यवस्था चालवते. राजांनो, भारताची अर्थव्यवस्था चालवते. ह्या कमिटीमध्ये टोटल 6 मेंबर आहे. ह्या कमिटीमध्ये टोटल 6 मेंबर आहे. 3 मेंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि 3 मेंबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. मग त्यातील एक मेंबर रिसेंटली चेंज झाला.
चेंज झाला त्या मेंबर बद्दल माहिती पाहणार आहे। नेमकं तो मेंबर कोण चेंज झाला तर मृदुल सागर नावाचा एक मेंबर होता। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 3 मेंबर पैकी एक मेंबर मृदुल सागर, ज्याला एम सागर असे म्हणतो आपण, यांची रिप्लेसमेंट झाली आणि एक नवीन राजू रंजन नावाची व्यक्ती आली। त्याबद्दल आपण पुढे बघणार ती व्यक्ती कोण आहे काय। पण सध्याच्या घडीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून हे 3 जण आहे, जयंत वर्मा असेल, अशिमा गोयल असेल, शशांक भिडे असेल, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 3 मेंबर मध्ये तुमचे एमडी पात्र आहे, स्वतः गव्हर्नर शक्तिकांत दास आहे आणि मृदुल सागर किंवा एम सागरच्या जागेवर नवीन रिप्लेसमेंट साठी व्यक्ती आला। मग सर तो व्यक्ती कोण आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया। बघा, डॉक्टर राजू रंजन या नवीन व्यक्तीची अपॉइंटमेंट काय झाली। माझ्यासाठी हवाला गोष्ट महत्वाची की बाबा, द बोर्ड ऑफ अप्रूव्ह द अपॉइंटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ डॉक्टर राजू रंजन टू मॉनिटरी पॉलिसी कमिटी एज एक्स ऑफिस मेंबर। मॉनिटरी पॉलिसी कमिटी मध्ये एक नवीन मेंबरची अपॉइंटमेंट केली। कोणाला रिप्लेस करून एम सागरला रिप्लेस करून नवीन अपॉइंटमेंट करण्यात आली, कारण एम सागरची रिटायरमेंट झाली होती 30 एप्रिलला। 30 एप्रिल 2022 ला एम सागर यांची रिटायरमेंट झाली। मग त्यांच्या जागेवर नवीन व्यक्ती अपॉइंट केला। त्या व्यक्तीचं नाव काय तर राजू रंजन। सर हा वाला मुद्दा महत्वाचा। मग सध्या सर मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये किती मेंबर आहे? 6 मेंबर आहे। 6 मेंबर कोण कोण आहे? शशांक भिडे म्हणून आहे, अशिमा गोयल म्हणून आहे, जयंत आर वर्मा म्हणून आहे, राजू रंजन नवीन आले, एम डी पत्रा ऑलरेडी आहे आणि श्री शक्तिकांत दास। सर या कमिटीचे हेड कोण असतात? या कमिटीचे हेड गव्हर्नर ऑफ आरबीआय जे की शक्तिकांत दास या कमिटीचे हेड आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे हेड आहे। प्रत्येक 2 महिन्याला यांची मीटिंग होते आणि त्या मीटिंग मधून पॉलिसी रेट ठरतात आणि मे 2020 पासून तर जवळपास एप्रिल 2022 पर्यंत मागच्या 2 वर्षापासून कॉन्झिक्युटिव्ह 11th टाइम तुमचे मॉनिटरी पॉलिसी रेट काय होते? रिमेन सेम होते। मग पहिला बदल काय झाला सर? मॉनिटरी पॉलिसीच्या रेटमध्ये रेपो रेटमध्ये चेंज झाला, 4.4% झाला। रिव्हर्स रेपो रेट कॉन्स्टंट 3.35%। तो का त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे। सोबत तुमचा स्टँडिंग फॅसिलिटी आली, एक स्टँडिंग फॅसिलिटी म्हणून ती 4.15% आहे। त्याच्यानंतर तुमचा बँक रेट 4.65% वर गेला, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 4.65% वर गेली। 21 मे 2022 पासून तुमचा सीआरआर 4.5% होणार आहे, एसएलआर 18% होणार आहे। या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघणार आहे किंवा होणार आहे। मग ही एक रिसेंटली झालेला चेंज माझ्यासाठी महत्वाचा। मग सर ठीक आहे, ह्या शॉर्ट सिरीज मधून ही जी आपली शॉर्ट सिरीज आहे याच्यामधून 2 मुद्दे माझे आतापर्यंत क्लिअर झाले। रेट मध्ये काय काय चेंजेस झाले आणि नवीन मेंबर कोण अपॉइंट झालं। सर त्याच्यानंतरच्या महत्वाच्या पॉइंटवर आपण एप्रिल मध्ये पहिल्यांदा बाय मंथली पॉलिसी चेंज होत असते, जून मध्ये सेकंड बाय मंथली पॉलिसी मीटिंग, ऑगस्ट मध्ये 3rd बाय मंथली पॉलिसी मीटिंग, ऑक्टोबर मध्ये 4th बाय मंथली पॉलिसी मीटिंग, डिसेंबर मध्ये 5th बाय मंथली पॉलिसी मीटिंग, फेब्रुवारी मध्ये लास्ट बाय मंथली पॉलिसी मीटिंग। पेपरला विचारलं होतं या वर्षीच्या एका की बाबा लास्ट बाय मंथली पॉलिसी मीटिंग कधी असते तर फेब्रुवारी मध्ये असते, लास्ट बाय मंथली पॉलिसी मीटिंग। आता बघूया सर महत्वाचा मुद्दा, जी नवीन टर्म आली स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी। पण ही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी एकंदरीत काय आहे त्यासाठी मला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय ते माहित पाहिजे। रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय मला ते माहित पाहिजे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी इथून हा सांगन LAF ज्याला मी म्हणतो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी। सर ही लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे लिक्विडिटी म्हणजे पैसा ऍडजस्टमेंट करण्याची फॅसिलिटी म्हणजे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी। पैसा ऍडजस्टमेंट करण्याची फॅसिलिटी म्हणजे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी। मग पैसा 2 प्रकारे आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, एक करू शकतो तुमच्या रेपो रेट थ्रू आणि एक करू शकतो तुमच्या रिव्हर्स रेपो रेट थ्रू। एक करू शकतो मी रेपो रेट थ्रू आणि एक करू शकतो रिव्हर्स रेपो रेट थ्रू। मग सर मला जर ह्या दोन्ही कन्सेप्ट माहित असेल तर मला स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय ते कळ। आता सगळ्यात पहिलं रेपो म्हणजे रिपर्चेस ऑप्शन।
सर रेपो रेट काय हो, एकदम बेसिक मध्ये मी रेग्युलर लेक्चर मध्ये या गोष्टी डिटेल मध्ये सांगितलेल्या आहे. मी फक्त एक रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला 2 मिनिटं या 2 टर्म सांगतो आणि माझा महत्वाचा पॉइंट आहे आजचा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय त्याच्यावर मला जास्त बोलायचंय. रेपो रेट म्हणजे काय सर, कोणती पण बँक आरबीआय कडून पैसे घेते, कोणती पण बँक आरबीआय कडून पैसा घेते, तो पैसा 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी असतो, म्हणजे शॉर्ट टर्म साठी असतो. 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी असतो म्हणजे शॉर्ट टर्म साठी असतो. आणि ज्या रेटने पैसा घेते, म्हणजे आरबीआय काय असं बसलेलं आहे का बाबा जाय पैसे घेऊन आणि आल्यावर माझ्याकडे पैसे दे, अजिबात नाही, अजिबात नाही. आता आरबीआय त्याच्यावर व्याजदर घेते, आरबीआय त्याच्यावर इंटरेस्ट घेते, व्याज घेते. किती टक्के? 4.4% सध्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट नुसार, 4.4% सध्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट नुसार. याला रेपो रेट असे म्हणतात, यालाच रेपो रेट असे म्हणतात. म्हणजे कोणतीही बँक आरबीआय कडून ज्या रेटने पैसा घेते, ज्या रेटने पैसा घेते त्या रेटला रेपो रेट असे म्हणतात. हे शॉर्ट टर्म साठी असतं, शॉर्ट टर्म साठी असतं. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे नॉट कोलॅटरल फ्री असतं. सर हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट मी यातला म्हणेल, नॉट कोलॅटरल फ्री असतं, नॉट कोलॅटरल फ्री. सर कोलॅटरल फ्री म्हणजे काय, नॉट कोलॅटरल फ्री म्हणजे काय? बँकेला आरबीआय कडे काहीतरी गहाण ठेवावं लागतं, काहीतरी गिरवी ठेवावं लागतं, काहीतरी कोलॅटरल ठेवावं लागतं. की बाबा मी तुमच्याकडून पैसा घेतोय ना, हे सोनं तुमच्याकडे ठेवा, हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून उद्या आम्ही तुमच्याकडून घेतलेले पैसे तुम्हाला मागे देऊ शकेल. लक्षात येतंय का? म्हणून बँकेला पैसा घेत असताना आरबीआय कडे काहीतरी ठेवावं लागतं, काहीतरी ठेवावं लागतं. याला रेपो रेट म्हणतो. सर एवढ्या सोप्या आणि साध्या भाषेत रेपो रेट होता. कोणतीही बँक आरबीआय कडून ज्या रेटने पैसे घेते आणि ते पैसे 90 दिवसाच्या आत, म्हणजे 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी घेते, शॉर्ट टर्म साठी, त्याला रेपो रेट असे म्हणतात. सर रिव्हर्स रेपो रेट काय? रिव्हर्स रेपो रेट सेम रेपो रेटच्या उलट. रेपो रेट मध्ये बँक आरबीआय कडून पैसे घेत असते, रिव्हर्स रेपो रेट मधून आरबीआय बँकेकडून पैसे घेतो. सर काय गरज आहे आरबीआय बँकेकडून पैसे घेण्याची? समाजामध्ये खूप जास्त पैसा झाला, याचा अर्थ बँकेकडे खूप जास्त पैसा आहे, बँकेकडे खूप जास्त पैसा, याचा अर्थ समाजामध्ये खूप जास्त पैसा आहे. प्रत्येक व्यक्तीकडे कोट्यावधी रुपये, लाखो रुपये, लाखो रुपये. मग मी तुम्हाला कायम एक उदाहरण देतो. हा मोबाईल आहे, हा मोबाईल, ह्या मोबाईलची किंमत जर 50,000 रुपये असेल आणि प्रत्येक व्यक्तीकडे लाखो रुपये असेल, तर त्या केसमध्ये ह्या मोबाईलची किंमत 70,000 होईल, 80,000 होईल. कारण घेणारे गिराईक वाढतील, त्या केसमध्ये किमती वाढेल, त्या केसमध्ये भारतामध्ये इन्फ्लेशन होईल, महागाई वाढेल. ही महागाई कंट्रोल करण्यासाठी, ही महागाई कंट्रोल करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत असते? बँकांकडून पैसा घेत असते, बँकांकडून पैसा घेत असते. किंवा बँकेकडे खूप जास्त पैसा झाला तर तो पैसा ठेवायचा कुठे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवा. ह्या दोन केसमध्ये बँक आरबीआयला पैसा देते किंवा मी त्याला म्हणेल आरबीआय बँकेकडून पैसा घेतो. मग सर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय बँकेकडून ज्या रेटने पैसा घेतं तो रेट सध्याचा 3.35% चालू, तर त्या रेटला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. त्या रेटला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. आणि सर हा पण नॉट कोलॅटरल फ्री असतो, नॉट कोलॅटरल फ्री असतो. म्हणजे जेव्हा आरबीआय बँकेकडून पैसा घेतं, म्हणजे जेव्हा आरबीआय बँकेकडून पैसे घेतं तेव्हा आरबीआयला पण बँकेकडे काहीतरी गहाण ठेवावं लागतं, काहीतरी गहाण ठेवावं लागतं. सर या दोन टर्म मला एकदम चांगल्या कळाल्या. रेपो रेट म्हणजे बँक आरबीआय कडून पैसे घेतं, तो पैसा ज्या रेट ऑफ इंटरेस्टने घेतात त्याला तुम्ही काय म्हणतात? रेपो रेट असे म्हणतात. सर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआय बँकांकडून पैसा घेतं, तो पैसा ज्या रेट ऑफ इंटरेस्टने घेतं त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. आणि दोन्ही केस नॉट कोलॅटरल फ्री आहे. म्हणजे इथं आरबीआयला जरी पैसे घ्यायचे असेल बँकेकडून तरी काहीतरी गहाण ठेवावं लागतं, आणि बँकेला जरी आरबीआय कडून पैसे घ्यायचे असेल तरी काहीतरी गहाण ठेवावं लागतं, आणि तिचे रेट असे आहे. मग आता झालं काय? ह्या दोन जर कन्सेप्ट नीट का आल्या असेल, ह्या दोन जर रेपो रेट नावाची कन्सेप्ट आणि रिव्हर्स रेपो रेट नावाची कन्सेप्ट नीट का आली असेल, तर मी आता येईल तुमच्या ह्यावाल्या दोन कन्सेप्ट रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट डिटेल मध्ये का आला असेल
तर मी आता येईल तुमच्या स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीवर SDF वर जो की 4.15% चालू आहे, जो की 4.15% चालू आहे. ह्या मुद्द्यावर मी येतो. झालं काय, कोविड-19च्या काळामध्ये 2020-21च्या काळामध्ये समाजामध्ये आरबीआयने खूप जास्त पैसा टाकला, खूप जास्त पैसा बँकेकडे आला, खूप जास्त, कारण प्रत्येकाला पैशाची गरज आहे. समाजामध्ये खूप जास्त पैसा वाटण्यात आला. आता त्याच्यानंतर कोविड निघून गेल्यानंतर समाजामध्ये पैसा खूप जास्त झाला, बँकेकडे पैसा खूप जास्त झाला. आता समाजामध्ये इन्फ्लेशन वाढायला लागलं, कारण कोणी जातं बँकमधून लोन घेतं, कोणी जातंय बँकमधून लोन घेतंय, बँक लोन देत आहे, कारण त्याच्यामध्ये बँकेचा पण प्रॉफिट आहे, मग त्या केसमध्ये समाजामध्ये खूप जास्त पैसा झाला, बँकेकडे खूप जास्त पैसा झाला आणि मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढायला लागलं. म्हणजे वस्तूंच्या किमती वाढायला लागल्या, पेट्रोलचे भाव वाढले, मोबाईलचे भाव वाढले, टीव्हीचे भाव वाढले. कोणतीही गोष्ट बघा तिचे भाव इन्क्रीज झाले अशी कोणतीच गोष्ट नाही सध्या भारतामध्ये जिचा भाव कमी झालाय. प्रत्येक गोष्टीचा भाव वाढत चालला, म्हणजे इन्फ्लेशन व्हायला लागलं. ही इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी एकमेव पर्याय असतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकांकडून पैसे घेणं. ह्या बँकेकडून पैसे घेणं. मग सर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा बँकेकडून पैसे घेते तेव्हा त्याला तुम्ही रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात ना, तर हो 100% म्हणतो. पण जेव्हा रिव्हर्स रेपो रेटने म्हणजे 3.35% आरबीआय बँकांकडून पैसे घेते, त्या केसमध्ये आरबीआयला बँकेकडे काहीतरी गहाण ठेवावं लागतं, काहीतरी कोलॅटरल आरबीआयला बँकेकडे ठेवावं लागतं. पण सध्याला आरबीआयकडे बँकेकडे ठेवण्यासाठी तेवढं मोठं कोलॅटरल नाहीये, पण समाजातला पैसा तर आपल्याकडे घ्यायचा आहे. पण आरबीआयकडे कोलॅटरल ठेवण्यासाठी, गहाण ठेवण्यासाठी काहीच नाही. म्हणून आरबीआयने एक नवीन टूल लॉन्च केला, एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली. कोणती? तर ती म्हणजे एसडीएफ म्हणजे तुमची स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. या फॅसिलिटी थ्रू आरबीआय बँकेकडूनच पैसा घेतं, पण याच्यामध्ये काहीच गहाण ठेवावं लागत नाही, म्हणजे कोलॅटरल फ्री आहे. हे नॉट कोलॅटरल फ्री होतं. म्हणजे या केसमध्ये रिव्हर्स रेपो रेट मध्ये आरबीआयला बँकेकडे काहीतरी गहाण ठेवण्याची गरज होती. तुमच्या एसडीएफ मध्ये त्याला मी म्हणतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मध्ये आरबीआयला बँकेकडे काहीच गहाण ठेवण्याची गरज नाहीये. मग त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त आहे, 4.15%. म्हणजे बँकेला पण वाटतं इथं पण आरबीआयकडेच आपल्याला पैसे ठेवायचे, पण इथं रेट ऑफ इंटरेस्ट भेटतोय 3.35, इथं सध्याचा रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे 4.15. मग या केसमध्ये मला इथं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त भेटतोय, मग बँक आरबीआयकडे पैसा जमा करेल एसडीएफ मध्ये, जो की 4.15% चालू आहे. आणि आरबीआयचं पण जे ध्येय होतं ते साध्य होईल की मला काही कोलॅटरल न देता बँकेकडले पैसे, समाजातला पैसा पुन्हा माझ्याकडे येईल, आणि समाजातला पैसा पुन्हा मार्केटमध्ये आला म्हणजे समाजामध्ये तेवढासा पैसा शिल्लक राहणार नाही, आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये होणारं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येईल. यासाठी ही नवीन टर्म होती स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. मला वाटतं आता स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय आहे हे तुम्हाला कळलं असेल की सर सेम टू सेम रिव्हर्स रेपो रेट सारखं आहे. आरबीआय बँकेकडून पैसा घेते, फक्त रिव्हर्स रेपो रेट मध्ये बँकेकडे काहीतरी गहाण ठेवावं लागायचं. आता बँकेकडे काहीच गहाण ठेवावं लागत नाहीये, बँकेकडे काहीच गहाण ठेवण्याची गरज नाहीये. फक्त बँकेकडून पैसा घ्या, समाजातला पैसा आपण जमा करून घ्या, आणि त्या केसमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा जास्त 4.15%, जो की 3.35% चालू आहे. याला मी म्हणतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. मग बघा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मध्ये काय काय चेंजेस झाले. सर द स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी
will be additional tool for the absorbing liquidity without any collateral. Absorbing liquidity म्हणजे पैसा ऍब्झॉर्ब करा विदाउट एनी कोलॅटरल, काहीच गहाण न ठेवता आरबीआय कडून पैसा घ्या, याला मी म्हणतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. अकॉर्डिंग टू आरबीआय हॅज डिसाइडेड टू द इन्स्टिट्यूट द स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी विथ अन इंटरेस्ट रेट 4.15% विथ इमिडिएट इफेक्ट. जेव्हा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी लॉन्च केली होती तेव्हा ती 3.75% होती, पण त्याच्यानंतर आता जेव्हा रिसेंटली मागच्या 8 दिवसापूर्वी रेट चेंज झाले त्या केसमध्ये ही 3.75 वरून 4.15% वर गेली, 4.15% वर गेली. पण तुमचा रिव्हर्स रेपो रेट रिमेन्स कॉन्स्टंट आहे 3.35%. सर ही कन्सेप्ट यावर्षी पहिल्यांदा चालली का हो? अजिबात नाही. एचडीएफ स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी ही कन्सेप्ट पहिल्यांदा चालली का? अजिबात नाही. याच्या आधी उर्जित पटेल कमिटीच्या रिपोर्टनुसार 2014 ला पहिल्यांदा रिकमेंड केली होती उर्जित पटेल कमिटीने. सगळ्यात पहिल्यांदा रिकमेंड केलं होतं एचडीएफ स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी ही कन्सेप्ट उर्जित पटेल कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार. आणि जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं होतं, अराउंड 2016च्या दरम्यान डिमॉनिटायझेशन झालं होतं, त्या केसमध्ये जेवढ्या लोकांकडे पैसा होता तो सगळ्या लोकांनी तो पैसा काय केला? बँकेमध्ये नेऊन टाकला. तुम्हाला माहितीये डिमॉनिटायझेशन झालं म्हणजे काय झालं? नोटबंदी झाली, नोटा बदलल्या. त्या केसमध्ये लोकांनी काय केलं? त्यांच्या जवळचा सगळा पैसा बँकेत नेऊन टाकला. आता बँकेकडे तो खूप जास्त पैसा झाला, मग तो पैसा ठेवायचा कुठं? तर आरबीआयकडे. पण आरबीआयकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नाही, मग आरबीआयकडे बँकांनी तो पैसा ठेवला. कोणत्या फॅसिलिटी थ्रू? स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी थ्रू. डिमॉनिटायझेशनच्या वेळेस ही एक फॅसिलिटीचा यूज झाला होता, त्यानंतर कोविडच्या काळामध्ये पण या फॅसिलिटीचा यूज झाला. मला असं वाटतं की जी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे ही वाली फॅसिलिटी तुम्हाला काय आहे, कशी आहे, डिटेलमध्ये समजली असावी की स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय आहे. सोबत आता सध्या कोणती एक्झाम नाही, याचा अर्थ असा नाही की सर मी अभ्यास बंद केला पाहिजे. ह्या काळामध्ये, ज्या काळामध्ये तुझी कोणतीही एक्झाम नसते, त्या काळामध्ये तू तुझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे स्टॅटिक जीके तुझं सगळं क्लिअर पाहिजे, बँकिंग अवेअरनेस तुझं सगळं क्लिअर पाहिजे, सोबत गव्हर्नमेंट स्कीमवर रिसेंटली क्वेश्चन येतात ते ह्यावाल्या गोष्टी तुझ्या क्लिअर पाहिजे. करंट अफेअर तुझं बऱ्यापैकी आत्तापासून झालेलं पाहिजे, कारण अराउंड जून जुलैमध्ये कंटिन्युअस एसबीआय, आरआरबी, आयबीपीएस सगळ्या एक्झाम येईल. त्या केसमध्ये तुला प्रॉब्लेम येईल. तर आपल्या स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच मध्ये पूर्ण स्टॅटिक जीके रेग्युलर लेक्चर चालू आहे, गव्हर्नमेंट स्कीमवर लेक्चर चालू आहे. सोबत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचं करंट अफेअर जवळपास 30 लेक्चर मध्ये आतापर्यंत झालेले आहे. एप्रिल महिन्याच्या करंट अफेअरवर डिटेलमध्ये अभ्यास चालू आहे. एप्रिल महिन्याचं करंट अफेअर पण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेतलं जाईल. म्हणजे इथून पुढे सगळंच, इथून मागे झालेले सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. इथून पुढे होणारे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. 2000 रुपये त्या बॅचची फीज आहे. सोबत जर तुम्ही ती बॅच घेतली त्याच्यावर तुम्हाला जे सेकंड एडिशनचं बुक आहे हे बुक पूर्णतः फ्री मध्ये, जो व्यक्ती ती बॅच परचेस करेल त्यांच्यासाठी पूर्णतः फ्री मध्ये. एखाद्या व्यक्तीला फक्त बुक घ्यायचंय तर कुरिअरने ते 270 रुपयामध्ये, आणि इथून घेतलं सिटी मधून, औरंगाबाद मधून, तर 250 रुपयामध्ये ते बुक तुम्हाला कुरिअरने पण घरी येईल. सोबत वेगवेगळ्या अपडेटसाठी, दिवसभरात होणाऱ्या वेगवेगळ्या अपडेटसाठी सारथी जीए बाय अक्षय चोळके नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. सारथी जीए बाय अक्षय चोळके. वेगवेगळ्या गोष्टी, दिवसभरात होणाऱ्या सगळ्या अपडेट, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला अपडेट होत असतं. सारथी जीए बाय अक्षय चोळके हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसंच लेक्चर संपल्यानंतर जर लेक्चर तुम्हाला खरंच खूप आवडला असेल तर लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की सर कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली, समजली की नाही समजली. सोबत जनरल अवेअरनेस बॅचचा जर फायदा होत असेल तर सर निश्चित फायदा होतो, यावाल्या कमेंट पण कमेंट बॉक्समध्ये टाका. चालेल. एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ, रिसेंटली झालेल्या पेपरवरची स्क्रीनशॉटवरचा एक शॉर्ट व्हिडिओ मी प्ले करतो, त्यानंतर लेक्चर आपण संपूया. कामयाब होगी जब तेरी आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो.
आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड।